नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय मिळालेला आहे। नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर प्रकरणामध्ये 55 दिवसांमध्ये निकाल देण्यात आला। पीडित कुटुंबियांना निकालावेळी कोर्टात अश्रू आणावं। नसरापूर प्रकरणातील कोर्टाच्या निकालानंतर ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च। 55 दिवसात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल ग्रामस्थांची आभार राहिले। फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल। नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया। तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली। न्याय व्यवस्थेवर विश्वास, पीडितेच्या आईची प्रतिक्रिया। नसरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन। कोर्टाचं मनापासून आभार। विक्रमी वेळेत खटला चालला। नवीन उदाहरण कोर्टानं आपल्या समोर मांडलं। फडणवीसांचं वक्तव्य। तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक। माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती। कोर्टासह पोलिसांचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सर्वात जलद गतीने निकाल लागला। हा पहिलाच खटला। न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत। नसरापूर प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। भीमराव कांबळेला पुण्यात भर चौकात फाशी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। ही फाशीची शिक्षा फक्त निकाल नाही, राज्यातील विकृत मानसिकता असलेल्या माणसांना हा इशारा आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। गोव्यात मोठ्या राजकीय टॉपने फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी? उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। हा सेना सुपारी घेऊन काम करते। फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली। उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले। शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष। उद्धव ठाकरेंची टीका। यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचे। उद्धव ठाकरेंची शिंदे पिता पुत्रांवर टीका। तर एकनाथ शिंदे वरळीत दारोदारी फिरल्यानं तुमचं शेंबडं पोरग आमदार झालं। श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश मस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। उद्धव ठाकरेंची फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघात सभा। उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरेंचा खाऊ साहेब असा उल्लेख। अर्थ खातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडली नाहीत, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल। बारामतीत जय पवार यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमधील रोहित पवारांचं आंदोलन स्थगित। मंत्री गिरीश महाजनांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय। विनाअट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन। रोहित पवारांनी विधानसभेत येऊन प्रश्न मांडावा, अधिवेशनात यायचं नाही आणि दुसरीकडे आंदोलन करायचं। गिरीश महाजनांची टीका। फक्त प्रसिद्धीसाठी उपोषण करू नका, तुम्ही आमदार आहात, सरकारला जाब विचारू शकता, अशीही प्रतिक्रिया। गोव्यात अधिवेशन काळामध्ये नक्की काय काय घडते त्यातल्या टॉप 9 घडामोडी। टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेसनं दादा भुसेंना काळे झेंडे दाखवले। विधानभवनाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये विरोधक सभागृहात आक्रमक। पेपर फुटीचे घोटाळे सरकार पुरस्कृत आहेत का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी। दरम्यान टीईटी पेपर फुटीच्या विषयावरून आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग। टीईटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं दोन्ही सभागृहात निवेदन। फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल, फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतलं जाणार नाही, अशी घोषणा। या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई होईल, त्यासाठी कायद्यात आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू असल्याचीही सभागृहात माहिती। टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये एसआयटी पथक दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात रवाना। मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। आतापर्यंत तिघांना अटक। महाराष्ट्रात टीईटी पेपर फुटी तरुणांचे भविष्य जळून खाक झालं। इतके भयंकर गुन्हे घडूनही कुणाला शिक्षा होत नाही। पेपर फुटणं हे आमदार खासदार फुटण्यासारखं नॉर्मल झालेलं आहे। सामनातून सरकारवर निशाणा। शेतकरी कर्जमाफी फसवणूक। विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची टीका। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू ही फक्त मत मागायला घोषणा होती, असाही हल्लाबोल। तर कर्जमाफियांनी मदत करून ही आत्महत्या थांबत नाही, मालाला भाव द्या तरच आत्महत्या थांबतील। काँग्रेसचे आमदार
संजय मेश्राम यांची सरकारवर टीका. पीक विम्यासाठी 3 जून ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांची विधानसभेत मागणी. तर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी असल्यानं मुदतवाढीची मागणी. शेतकऱ्यांना 5 जुलै नंतर कर्जमाफी मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती. राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती. कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अट रद्द करा. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान जयंत पाटलांची मागणी. तर 1,53,037 कोटी प्रत्यक्षात खर्चच केले नाहीत तर पुरवण्या मागण्या कशाला आणता, जयंत पाटलांचा सवाल.